ज्या दिवशी अण्णा बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरनं मिरवणूक काढायची आहे. हत्तीवरनं मिरवणूक गोपीनाथ गडावरनं गाव परळीपर्यंत आपण हत्तीवरनं मिरवणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून. वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर त्याची मिरवणूक ही हत्तीवरून काढायची अशी जय्यत तयारी सध्या सुरू आहे. नेमकं घडलं काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मंडळी, वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर त्याची मिरवणूक ही हत्तीवरून काढायची. वाल्मिक कराड हा काहींसाठी अजून देखील समाजसेवक आहे, तर सर्व महाराष्ट्राने पाहितलं आहे वाल्मिक कराडची क्रूरता. वाल्मिक कराड यांनी सरपंच संतोष देशमुख यांना संपवलं असं सर्व महाराष्ट्राला उभा डाग लागला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो बाहेर आले तेव्हा सर्व महाराष्ट्र हळहळला होता. वाल्मिक कराड हा किती क्रूर असू शकतो हे सर्व महाराष्ट्राने बघितलं आहे. तर आता वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर त्याची मिरवणूक ही हत्तीवरून काढायची अशी चर्चा होत आहे. अण्णा बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरनं मिरवणूक काढायची आहे. हत्तीवरनं मिरवणूक गोपीनाथ गडावरनं गाव परळीपर्यंत आपण हत्तीवरनं मिरवणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून. मंडळी, हे उद्गार कुठल्या राजकीय व्यासपीठावर ते झाले नसून UPSCतील उत्तीर्ण झालेल्या गौरव सोहळ्यात मुलांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रम दरम्यान एक तरुण म्हणाला वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर त्यांची मिरवणूक ही हत्तीवरून काढायची आहे. मंडळी, बीड जिल्ह्यामध्ये खरोखरच जातीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. जे मुले UPSC उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या अशा भव्य कार्यक्रमामध्ये वाल्मिक कराडची मिरवणूक काढायची म्हणजेच ते मुले अधिकारी झाले आहेत. साईडचे लोक टाळ्या शिट्ट्या वाजत होते आणि हा तरुण वाल्मिक कराडची मिरवणूक ही हत्तीवरून काढायची असे उद्गार करतोय. म्हणजे वाल्मिक कराड हा काहींसाठी अजून देखील समाजसेवक आहे, तर काहींच्या डोळ्यात तो एक क्रूर आहे. वाल्मिक कराडने जे महाराष्ट्रात कृत्य केलं ते अजून देखील गाजत आहे. ते म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून नाव जे समोर आलं ते होतं वाल्मिक कराड. आणि आता त्याच वाल्मिक कराडची हत्तीवरून मिरवणूक काढायची अशी चर्चा होत आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राचं हे चित्र पाहून आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.